हॅलो त्या इफेक्ट काय 15 मिनिटं आहे की 10 मिनिटं काय वाचून जास्त माफ झाल्या त्याला आहेत ना. अरे एवढा बाद झाला. बारीला सुरुवात करतो इथपर्यंत थांबला त्याबद्दल आभार. पण 5 ते 6 मिनिटं झाले की निघा लगेच. लांब लांबची आलेली आहेत बदलापुरापासून लहान मुलं पण आहेत. बोवा बारी फार उत्तम केली आमच्या गावाला असं म्हणायचं. बारी झाल्यावर हो आणि बारी आपली छान केलेली आहे. माझी आता बारी ठेवतोय राजेश बुवा. त्यांनी मान्य केलं की लेखणी म्हणतात मी माझ्या भावाकडून आणतो माझ्या चुलत्यांकडून आणतो आणि मी गातो. म्हणजे त्यांनी मान्य केलं आणि एक एक्स्ट्रा पाय घातला. 3 पायाचं बोललं माझं बरोबर आहे. 3 पाय म्हणजे तच लंगडात त्या 2 कुबडे आणि एक मध्ये 1 पाय ते 3 पाय मान्य केला बुवा. लंगड मान्य केलं की नाही अरकानू असंच आहे. तर बरोबर आटे देतात बरोबर आटे देतात. बघितलं असं बोललं की पैसे येतात. कोकण कलारंजन लिहिलं. कोकण कलारंजन गावकीत कंदाल धमाल विनोदी नाटक या नाटकाच्या संपूर्ण टीमकडून शाहीर विकाजी लांबोरे यांस करता 100 रुपयाचं पारितोषिक. तसेच आमची इच्छा आहे की आमच्या शब्दाखातीर लय कंदाल भावकीत हे गाणं म्हणा. आम्ही कोकणकर प्रस्तुत कोकण सन्मान सोहळा 2026 सन्मान कोकणचा आपल्या कोकणी माणसांचा हा सन्मान सोहळा 12 जुलैला आहे संध्याकाळी 7:30 वाजता याच हॉलवरती छत्रपती शिवाजी मंदिर नाट्यगृह इथे संपन्न होणार आहे. आलेल्या रसिक राजाला भेट वस्तू देण्यात येणार आहे. हे जबरदस्त करतात ही मंडळी. खूप छान काम आहे. तर त्यांना नक्की सहकार्य करा 12 जुलैला. तर बुवा म्हणतात कालिया होता कालिया नाग होता त्याचं जेव्हा मर्दन झालं तेव्हा गवळणी बुवा नव्हत्या असं बुवांचं म्हणणं आहे. देवा शपथ सांगतो तेव्हा गवळणी होत्या तिथं म्हणजे ग्रंथाच्या नुसार मी म्हणतोय शपथ घेतली आणि ते रडायला लागले जरा. अरे काय होणार कृष्णाचं काय होणार मुरलीधराचं. गोकुळच्या गवळणी होत्या यांच्या खालच्या वाडीतल्या फक्त गवळणी तेव्हा नव्हत्या. राजेश बुवा त्या खालच्या वाडीतल्या नव्हत्या बाकी गोकुळातल्या गवळणी होत्या. अगदी ते बरोबर गवळण आहे माझे. तुम्ही काय पण चुकी नका काढू. आपली आता बारी संपवायचे 15 मिनिटं भेटली आता बोलाय काय नाही म्हणून काय पण बोलायचं नाही. 7 सुरांचा भाषा मला बोललं ते स्वतः बोललं. मी म्हणतात मी आंघोळ करताना मला गाणं म्हणतो बोललं मी बोललो ना गुरागणं म्हणतो. हे बाथरूम सिंगर हे मोरी सिंगर आहे. मोरी सिंगर 7 सुरांचा भाषा 7 सुरांचा भाषा उर्फ मोरी सिंगर. मी गुराकडचा सिंगर बोललो. माझ्या मागणं असं एवढं का फशी लावतो मी असंच फसवतो. गाणं घ्यायला हवं त्याच्या आधी बाथरूम सिंगर झालं आणि मला म्हणतात जर तुम्हाला वाटलं असेल तर सॉरी म्हणतो. समोरच्या बुवान सॉरी बोललं की इधर लागतंय यार. सॉरी बोलायचं नाही तुम्ही. अगं तू माझी चमचमती बाय आहेस. अगं हाऊसफुल करणारी माझी इथं नवरी आहेस आणि नवऱ्याला 4 समोर राहतो तू सॉरी म्हणायचं अजिबात नाही. तू 2 दिवस मला जेवण नको देऊ पण 4 चौकात तू सॉरी नाही म्हणायचं. रुबाबातच राहायचं. मी आहे ना तुला गावठी दिसतो टोपी मी घालून तुझ्या डोक्यावर पदर नाही मी कधी म्हणतो. एक दोनदा बोललो की अळी वावर पे आता है उसको पडवळ धोडका बोलते हैं. गावठी मालूम गावठी शब्द. अरे अळी वावर पे आता है उसको पडवळ धोडका बोलते हैं और शायर हो के टोपी नहीं पहनता उसको बोड़का बोलते हैं.
त्याने एक शेर आणला होता माझ्यासाठी. सप्रेम भेट बायको दोडका. आता काय रे करू हे सगळं. प्रश्नाचं उत्तर बुवान दिलेलं आहे. माझं काय मान्य केलेलं नाही, आज पण काय नारळ फुटलेला नाही आहे. पण देवा बुवा होऊन दे, आज शंभोचे मालकीन, आज चंडीगड उभी राहा आणि यांचा ग्रंथ तेवढा आमच्या ताब्यात देऊ दे. प्रश्न मोडायचा आहे मला. सदलाल घराण्याचा एक फुटलेला आहे गेल्या वर्षी, संदीप मोऱ्याचा, ह्यांचा राहिलेला आहे. आणि ह्यांचा प्रश्न जर आमच्याकडनं फुटला तर त्यांचा सन्मानच असेल, त्याच्यात कुठं ना हारजीत नसते. बाकीच्या गोष्टी मी मानतो. प्रश्न फुटला त्याला हारजीत नाही म्हणायची, त्याला वाचन म्हणायचं, त्या वाजता त्यांचा मान आहे. तर सॉरीची गरज नाही. भो आणि आला बोला मारून दाखवला. अहो मी कुठं हसलो तुम्हाला, तुम्ही वरच्या पट्टीत गायला एवढंच बोललो मी ना, हसलेलं तुम्हाला काय पण बोलू नका. डॅम मिस तर मला म्हणतात राग दाखव राग. मी म्हटलं मला काय राग येत नाही. गावठी बुवा म्हटलं स्तवनाची चाल द्या. ह्याने दिली काय हो. अरे देणार पण नाही तुम्ही, देणार पण नाही. त्याच्यासाठी अहो हे क्रिकेट क्लब आहे ते शंभरवाले. आता त्याच्यातला कोणतरी एक असतं पहिलं, नाहीतर एक बॉलरची टीम वेगळी, बॅटिंगची टीम वेगळी. जो बॉलर जातो आणि वेगळा, त्याची खासियत आहे, गेला ओपनरला काही मारलं 6 मारलं 4, मॅच काढून आणली, स्कोअर जास्त झाला, बॉलर गेला 2-3 यार्कर टाकलं, त्रिफळाचीत केली. अरे प्रत्येकाला काम वाटून दिलेलं आहे. तुमची गायकी फार छान आहे म्हणून जबरदस्ती काय मला राग गायला सांगितलं. मला मी माझ्यात आली विचारतो, मला रागात गायला सांगतो, मला आला सांगतो, खुलं का काय. बुवा मी येडावाकडं लिहितो, बऱ्यापैकी लिहितो. त्याच्यामुळे बुवा आता लिहिण्याच्या गोष्टी तुम्हाला काय जमल्या का लगेच नाही जमणार. तुम्ही 2-3 जण उभं राहा बघू, नाही चालती जमणार लगेच. अरे काय अंडू आहे काय एवढे दिवस बाऱ्या करत होतं. बुवा तुम्ही दिलेल्या प्रश्नाचं उत्तर एक सांगतो. तुम्ही कृष्ण भाग घेताय ना, कृष्णाचं उत्तर देताय, तुम्ही तिकडून थोडं पुढे जावा. तुम्ही बरोबर आहे, मी तुम्हाला अजून एक क्लू देतो. तुम्ही त्या कृष्णाच्या भूमिकेनं त्या अवतारात पुढे जावा, तुम्हाला उत्तर सापडेल. आज ते उत्तर चुकीचं आहे, त्याच्यावर मी काय जास्त बोलणार नाही. पहिलं गाणं कुठं आहे. उघड पितळ पडणार भीती हाय तुला धाकाची, पण तरी पण शाप सगळं पितळ उघडे ठेवणार नाही. बाऱ्या माप आहे, गुन्हात आहे. अरे समोरचा बाहेर कधी सॉरी बोलतो. पहिल्या गवळणी स्वतः कृष्ण मोठा केला, आता सॉरी म्हणतात. तेवढं सॉरी नाही म्हणायचं. मी एवढा काही वाईट नाही आहे. उघड पितळ पडणार भीती हाय तुला धाकाची, चर्चा ऐकून घे लोकांची, चर्चा ऐकून घे लोकांची, झाकली मुठ 1.25 लाखाची. 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 लग्न आधीच झालं बाळ, तू पाण्यात फेकून दिलं, तू पाण्यात फेकून दिलं, तू पाण्यात फेकून दिलं. तू ठेवलंस गुपित सारं, किती होऊन या भाजीलं, किती होऊन या भाजीलं, किती होऊन या भाजीलं. अशी निर्लज्ज होऊन क्रूर वागलीस टोकाची, अशी निर्लज्ज होऊन क्रूर वागलीस टोकाची. चर्चा ऐकून घे लोकांची, चर्चा ऐकून घे लोकांची, झाकली मुठ 1.25 लाखाची. 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 उघडं पितळ पडणार, उघडं पितळ पडणार, भीती हाय तुला धाकाची. चर्चा ऐकून घे लोकांची, झाकली मुठ 1.25 लाखाची. 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 गोवाने म्हणतात श्वानाचा गाणं काढला, कुत्र्याचं म्हणायचं होतं त्या गाण्याने, तो डायरेक्ट व्हान काढला नाही. गोवा जसं 5 पांडव होतं, त्यांचा नियम ठरला होता की द्रौपदी काय 5 मिनिटं, अरे माफ झाली त्यांच्या नाही, आमचं मीठ करी लगेच पडदा नाही लागणार का. तर
तुझी जी महाभारतातला कुत्रा होता जी कुत्र्याने वाहन नेली ती कुत्री होती की कुत्रा होता अजून कुणाला माहिती नाही बुवा म्हणून भान देतो तुमचा लगेच तुझ्या तोंडातल्या वाहनाने कुत्र्याचा विषय त्यांनी दिला लगेच घ्या पलटवार लांबोरे लगेच जातात कुणाची उदारी ठेवत नाही तुझ्या तोंडातल्या वाहनाने केला गाव बरं गोंगाट तुझ्या तोंडातल्या वाहनाने केला गाव बरं गोंगाट धोंडी मारतील ढेंगा तर कुत्र्या बघून झेंगाट 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 तुझ्या तोंडातल्या वाहनाने याला गावभर गोंगाट तुझ्या तोंडातल्या वाहनाने याला गावभर गोंगाट धोंडी मारतील ढेंगा तर कुत्र्या बघून झेंगाट 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 अरे ओ प्रदीप जड्याळ फोटो काढता आला नाही सॉरी दादा छोटासा बाळ आलाय अरे ओ प्रदीप जड्याळ 501 रुपयाचं पारितोषिक आणि सिद्धेश टक्के तुषार टक्के 200 रुपयाचं पारितोषिक पुणे गावची राजापूरची मंडळी आणि फरमाईश आहे तुम्हाला एकच सांगतो शेंबवणेकरांनो आज तुमचं गावकार ब्राह्मण आहे 5 जणांनी पण लोक नाव ठेवतात पण त्यांनी गाव एक ठेवलेला आहे हा गाव कायम एक ठेवा कांड घालाय कुणी येतील हजर येतील हाताच्या बोटावर वंगाळ माणसं अरे हाताच्या बोटावर वंगाळ माणसं करती कंदाल भावकीत ओ जडेरानू भावकी पद्धतीत ठेवायची 42 गावाची 42 घराची हा एक कोणतरी असतो ना असं आंबा असं करूया तसं करूया चल बाजूला थानेश्वराला मेल करूया ऐकायचं नाही अरे हाताच्या बोटावर वंगाळ माणसं करती कंदाल भावकीत झुलय कंदाल भावकीत लय कंदाल भावकीत पेटलय विषय गवकीत लय कंदाल भावकीत पेटलय विषय गवकीत लय कंगाल भावकीत भेटलाय विचार भावकीत लय कंगाल भावकीत भेटलाय विचार भावकीत हाताच्या बोटावर वंगाळ माणसं हाताच्या बोटावर वंगाळ माणसं करते कंदाल भावकीत लय कंगाल भावकीत भेटलाय विचार 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 भावकीत या मुंबईला बारी असताना की अशी मनंदर येते नुसतं धावायला लागतं आणि समोर प्रसंग हो आता कोणाला विरारला जायचंय कोणाला दिव्याला जायचंय डोंबूला जायचंय टेन्शन येतो पण पुकार पण म्हणतात होय लगेच झालंय आता मंडळावर एक गाणं तुमच्यासाठी स्पेशल काय म्हणतो राजापूरच्या शेंबवणे गावात क्लब आघाडीचा राजापूरच्या शेंबवणे गावात क्लब आघाडीचा हाय क्लब आघाडीचा तरुण सर्व वाटतोय गर्व या ओझरवाडीचा 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 राजापूरच्या शेंबवणे गावात राजापूरच्या शेंबवणे गावात क्लब आघाडीचा क्लब आघाडीचा तरुण सर्व वाटतोय गर्व या ओझरवाडीचा 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 ज्यांना कुणाला नाचायचंय त्यांनी नाचायचं फक्त बूट चप्पल काढून यायचं आहे आरतीला येतो राजेश भाऊ आरतीला या फक्त एक फरमाईश मागायची राहिली नवगडाचं गोंदायचं आणि सुखानं नांदायचं गाव देवाच्या हुकमानं नात नव्यानं सांगायचं भेट दिली ही चंडिकाना भेट दिली स्थानेश्वराला तुला पवत बांधायचं पौत बांधायचं गडाला पौत बांधायचं सुखानं नांदायचं
वाढते गणपती देवाला ओवाळू वाढते गंगा मातेला ओवाळू वाढते